नमस्कार नमस्कार। आज 22 तारीख शुक्रवार। 3 दिवसापूर्वीच मीना केशकामत माझी मैत्रीण, ग्राहक पंचायत मैत्रीण, तिचा फोन आला की आपण भेटतो आहोत एके दुपारी जेवायला। कुठे काय ते सगळं मी ठरवणार, डेट तुझ्या कन्व्हिनियन्स प्रमाणे कळ। मी तिला सांगितलं शुक्रवार, कुठचाही शुक्रवार धर। आणि मग आज शुक्रवार तिने बुक केलं। कुठे? रानडे रोडवर। तुम्ही फोटो बघायलाच आता, मेट शेफ असंच काहीतरी आहे त्याचं नाव, तुम्ही बघा मग फोटो। खूप छान होतं हॉटेल, अगदी कोझी आणि पदार्थ अगदी वेगळे, कॉन्टिनेंटल। त्यात एक इंडियन होतं, ते फक्त बिर्याणी। ब्रेकफास्ट आयटम होता पाणिनी टोस्ट का पाणिनी सँडविच असं काहीतरी होतं। पाणिनी नाव ऐकून मला अगदी मजा वाटली। का माहिती आहे, पाणिनी हे एका संस्कृत ग्रामरमध्ये त्याचा हातखंडा होता त्यांचा, आणि त्यांच्यावर संस्कृत व्याकरणाचं नाव आहे पाणिनी ग्रामर म्हणून व्याकरण। ते नाव त्यांनी त्या कॉन्टिनेंटल हॉटेलवाल्याने त्या पदार्थाला दिलं आहे। 2 बन आहे आणि मध्ये हे आहे पनीर आणि चीज, काय काय सगळं आहे। टेस्टी, एकदम टेस्टी कॉन्टिनेंटल डिश। 4 पीसेस होते, आम्ही 4 जणांनी एक पीस खाल्लं, बराच मोठा होता। आणि मग त्याच्याबरोबर बनाना चिप्स होते। मग आणि असे 2-3 प्रकार होते। बिर्याणी होती, ते पण चांगलं होतं। मग सोडा, लिंबू सोडा घेतला। मीनाने कलिंगड ज्यूस घेतला, आम्ही सोडा आणि लिंबूच घेतला। आणि खूप गप्पा टप्पा झाल्या, खूप मजा आली। आता ह्या वयात मजा म्हणजे काय हो, नाचणं गाणं उडणं नाही। आता पूर्वीच्या आठवणीबद्दल बोलणं, पूर्वीच्या आपल्या माणसाबद्दल बोलणं, एकमेकांची विचारपूस करणं, फॅमिलीची विचारपूस करणं, यात कसा वेळ गेला कळलंच नाही। आणि मग फूड पण खूप छान होतं। तिथे आम्ही जवळजवळ 2 तास होतो, आरामशीर बसून सगळं। मग कविताने आमच्यासाठी एक गिफ्ट आणलं। की चाइल्ड रेजमध्ये जरा बॅकवर्ड असलेल्या मुलांकडून काही हस्तकला करून त्यांचे पेरेंट्स त्यांना एनकरेज करतात, ते तिने घेतलं होतं, ते तिने आम्हाला दिलं। किती छान आहे ना। रांगोळीच्या वेळी रांगोळी काढायची गरजच नाही, हे प्लेट ठेवलं तर चालतं, किंवा फ्रेम करून हे भिंतीवर लावू शकतो आपण। आता मला वाटतं आमच्या इथे रांगोळी ठेवायला जागाच नाही बाहेर, अगदी नॅरो आहे पॅसेज। सो आय एम थिंकिंग दॅट आय विल फ्रेम इट। इफ आय आस्क द फ्रेमवाला, मोठे बाबा फ्रेमवाला आहे ना, त्याला विचारते हे फ्रेम करून देतोस का, आलं तर समोरच्या भिंतीला लावू शकते मी। खूप छान आहे। आणि मग एक दिवा पण दिला, हा बघा दिवा, खूप छान। आणि आमच्या मीनाने आमच्यासाठी किती गोड आहे बघा, किती छान आहे ना। मी तिला सांगितलं प्रियाने माझ्यासाठी साडी आणली आहे हैदराबादहून सिल्क, हेच कॉम्बिनेशन आहे, सो त्याच्याबरोबर मी ही पर्स मिरवू शकते, हो की नाही। मला खूप आवडली। आणि याच्यात मोबाईल राहतो, माझी छोटी पाण्याची बाटली राहते, पर्स राहतं, आणि काय हवं।
खूप छान. अशी गंमती. आम्ही वर्षातून एकदा भेटतो. हे सगळं मीनाचंच कळलं. मी एक नंबरची आळशी आहे. मला काही प्लॅन करायला पण कळत नाही, लोकांना जमवायला पण मला कळत नाही. लोक मला कुठे बोलवतात तिथे मी जात, बस एवढंच. मी काही ठरवत नाही. म्हणून या मैत्रिणी माझ्या काय काय ठरवतात आणि मला फक्त डेट आणि टाईम सांगतात. मग त्या टाईमला मी जाऊन पोचते त्यांच्याबरोबर. मला घेऊन जातात त्या. आज पण वृंदा, मीना, कविता सगळ्या टॅक्सीत होत्या आणि मी जाऊन चढले. मग सगळं घरपोच व्यवस्था केली होती. खूप बरं वाटलं. खूप दिवसांनी मैत्रिणी भेटल्या की बरं वाटतं. हो, मैत्रिणी नाही तर नेहमी आपला तो एक आपल्या वयाच्या वयोगटात आपल्या फॅमिलीमध्ये आपण ज्या ब्रॅकेटमध्ये असतो त्या ब्रॅकेटमध्ये संबंध वेळ वावरायचं. मैत्रिणीबरोबर गेलं तर काय होतं, लहान होतो आपण आणि एकमेकांची विचारपूस, हे गप्पा टप्पा मस्करी एकदम लहान झाल्यासारखं वाटतं मैत्रिणीला भेटलं की. तर अशी गंमती. आता मी हे झाल्यावर काढलेले फोटो मी लोड करणार आहे, ॲड करणार आहे. तुम्ही बघा आणि तुमचे कॉमेंट ऐकवा. हां, थँक्यू, बाय. वी आर हिअर ऑन द रांडेरू, न्यूली ओपन होम शेफ. बेटर ऑफ इनसाइड. ईच टायटल दे हॅव गिवन. खूप अगदी समर्पक आहे. चला आपण आत जाऊया. काढलं तर चालेल ना. The decor is also so simple and nice. Multigrain pizza base, buns, bread. I like this very much. Panini bread. So good. Lovely decor. Simple yet pretty. More special है. Beautiful decor. See, here are my friends. Hi, Kavita. What about Meena and Brinda? You know, I like this. Something they have written. Look at this. Diet. Did I eat that? So imaginative, na? Chalo, now I will sit and enjoy the meal. हे बघा, मीनासाठी कलिंगड ज्यूस आलाय. वॉटरमेलन ज्यूस. तिच्या साडीला किती मॅचिंग आहे आणि त्या गोळ्या पण मॅचिंग आहेत. वा वा वा, क्या बात आहे. स्ट्रॉला मॅचिंग गोळी आणि ज्यूसला मॅचिंग गोळी.
टिक्की कसली टिक्की? ब्रोकोली अँड चीज. हा, ब्रोकोली अँड चीज टिक्की. चला आता आम्ही ताव मारणार बरं का. गोळ्या बिळ्या खाऊन आम्ही अगदी मजबूत झालो आता खायला तयार. पनीर आहे वाटतं त्याच्यात. पनीर बिर्याणी विथ सॅलड आणि पापड. हे एकच जरा इंडियनाइज्ड आहे नाही का. So now we are going to enjoy paneer biryani with papad and salad. कसं होतं ग पाणीनी? हवंच पाणीनी. त्या निमित्ताने आम्हाला त्या व्याकरण यांना त्यांची आठवण आली आम्हाला पाणीनी. आणि इट सीम्स इट इज कुठचा वर्ड तो? ग्रीक वर्ड, इटालियन वर्ड. पाणीनी लहान अक्षर दिसत नाही, वाच ग कविता. A sandwich made with an Italian style bread that's grilled or toasted is called a panini. Our panini bread is home baked, served with banana chips. Wow, banana chips were also very good. मेरी घातली होती त्याला. थँक्यू कवित. हॅपी बर्थडे. आमचे सगळ्यांचे बर्थडे जानेवारीतच. ही सप्टेंबरमध्ये आहे ना. ही पण जानेवारीत आहे. मार्च. तू मार्च. हां, देवराय जानेवारीत आहे. देवराय हरीश 11 मार्च.